मंत्रालयामधल्या 6व्या मजल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कार्यालय आणि त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर दालनाच्या बाहेर काल एका अज्ञात महिलेकडून तोडफोड करण्यात आली, नासधूस करण्यात आली। नेमकं काल संध्याकाळी काय घडलेलं होतं ते आपण विस्ताराने पाहूया। जे व्हिज्युअल समोर आलेले आहेत त्यानुसार जर ही दृश्य आपण पाहिली तर ही महिला जिने काळे कपडे घातलेले होते ती महिला मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनाच्या बाहेर या ठिकाणी आली। तिने तोडफोड करायला सुरुवात केली आणि त्याच्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी जी आहे ती काढली आणि त्याच्यानंतर त्या आरडाओरडा करायला सुरुवात केली। मात्र त्या ठिकाणी कुणीही महिला पोलीस कर्मचारी नव्हते, त्यामुळे या महिलेला ताब्यात घेण्यात आलेलं नाही। हा संपूर्ण प्रकार जो आहे तो तिथे एका कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। नेमकं त्यावेळेला काय घडलेलं होतं तीही दृश्य आपण पाहताय। तिनं संपूर्ण नासधूस या ठिकाणी केलेली आहे आणि या महिलेचा शोध जो आहे तो आता घेतला जातोय। त्या ठिकाणी काही कुंड्या ठेवलेल्या होत्या, त्या कुंड्यांची तोडफोड तिच्याकडून करण्यात आली आणि अशा पद्धतीने हा सोफा सेट जो या ठिकाणी ठेवण्यात आला होता त्या ठिकाणी कुंड्या ज्या त्या तिने फेकून दिलेल्या होत्या आणि शिवाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी सुद्धा या महिलेनं काढून टाकली। हा संपूर्ण प्रकार जो आहे तो मोबाईल कॅमेरामध्ये त्याच्यानंतर टिपण्यात आलेला आहे। नेमकं त्यावेळेला काय घडलेलं होतं ते आपण स्टेप बाय स्टेप या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय। काल संध्याकाळी 6:30च्या दरम्यान हा संपूर्ण प्रकार घडलेला आहे। ही महिला कोण आहे तिचा तपास घेतला जातोय, ही महिला वरती कशी आली याचाही तपास जो आहे तो आता घेतला जातोय। देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची ही पाटी जी होती ती या महिलेनं काढून टाकली आणि त्याच्यानंतर ती महिला आरडाओरडा करायला लागली की देवेंद्र फडणवीसांना बोलवा, अशा संदर्भातली आरडाओरडा तिच्याकडून करण्यात आली। त्याच्यानंतर या ठिकाणी कुणीही पोलीस कर्मचारी नव्हते, त्याच्यामुळे त्या महिलेला ताब्यात घेता आलं नाही। मात्र हा संपूर्ण प्रकार घडल्यानंतर आता मंत्रालयाच्या 6व्या मजल्यावर पोलीस सुरक्षा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। ही दृश्य जी आहे ती आता समोर येत आहेत। मोबाईल कॅमेरामध्ये सर्व प्रकार जो आहे तो टिपण्यात आलेला होता आणि आता 6व्या मजल्यावर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। काल संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून स्टेप बाय स्टेप जे काही घडलं ते आम्ही तुम्हाला अगदी थोडक्यात सांगण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय। ही महिला संध्याकाळी 6:30 ते 6:45च्या दरम्यान या दालनाच्या बाहेर आली। मात्र आता प्रश्न हा उपस्थित केला जातोय की ही महिला 6व्या मजल्यापर्यंत आली कशी, कारण या ठिकाणी पोहोचण्यासाठी खूप यंत्रणांमधून पुढे जावं लागतं, पास असतात, चौकशी केली जाते आणि त्यानंतर या ठिकाणी लोकांना सोडलं जातं। मात्र ज्यावेळेची ही दृश्य समोर येत आहेत त्यानुसार त्यावेळेला त्या क्षणाला या परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त नव्हता। मग आता यंत्रणांवरच प्रश्नचिन्ह जे आहे ते उपस्थित केले जात आहेत की ही मग महिला वरती पोहोचली कशी, यंत्रणा त्या ठिकाणी नव्हती का, आणि जर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनाचा परिसरच जर सुरक्षित नसेल तर मग काय, असे सवाल जे आहेत ते आता उपस्थित केले जात आहेत। आता सध्या या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे, पोलिसांनी याची दखल घेतलेली आहे आणि या संदर्भातली तक्रार सुद्धा नोंदवून घेण्यात आलेली आहे आणि या महिलेचा शोध जो आहे तो आता घेतला जातोय। काल नेमकं काय घडलेलं होतं, काल संध्याकाळी 6:30 ते 6:45च्या दरम्यान काळ्या कपडे घातलेली ही महिला जी आहे, सर्वसामान्य दिसणारी ही महिला, 2 बॅगा तिच्या हातामध्ये, ती या ठिकाणी आली, आरडाओरडा करायला तिने सुरुवात केली, नासधूस करायला सुरुवात केली। देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची पाटी तिने अक्षरशः काढली आणि खाली फेकून दिली आणि त्या ठिकाणी जे उपस्थित होते त्यांनी त्यावेळेला हा संपूर्ण प्रकार जो आहे तो कॅमेरामध्ये कैद केला। ही नावाची पाटी जी आहे ती या महिलेनं काढून टाकली आणि त्याच्यानंतर आता या 6व्या मजल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दालनाच्या बाहेर आता पोलीस बंदोबस्त जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे। महिला पोलीस कर्मचारी सुद्धा आता या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत आणि आता जे कोणी या ठिकाणी येत आहेत त्यांची चौकशी पूर्णपणे केली जाते, तपास जो आहे तो केला जातोय आणि त्याच्यानंतरच दालनामध्ये सर्वांना सोडलं जात आहे। तर काल संध्याकाळी 6:30 वाजता घडलेला हा प्रकार, तेव्हापासून आतापर्यंत नेमकं काय काय घडलेलं आहे ते थोडक्यात सांगण्याचा आमचा हा प्रयत्न। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।